2 दिवसामध्ये आमची युती आणि आघाडी जाहीर होईल असं दोन्हीकडचे नेते गेल्या 8 दिवसांपासून सांगतात. मात्र अद्याप मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरातलं चित्र अनिश्चित आहे. अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसलाही एकीची हाक दिली आहे. मात्र एकी होण्यापूर्वी दोन्ही पक्षातून येणाऱ्या नकाराच्या हाका सध्या मोठा अडथळा ठरत आहेत. दुसरीकडे मुंबईमध्ये अजितदादा महायुतीत असणार की स्वतंत्र लढणार याचीही प्रतीक्षाच आहे. कुठं घडलंय आणि कुठे अडलंय याचा आढावा घेऊया या खास रिपोर्टमध्ये. ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करण्याच्या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. मात्र राज्याच्या पातळीवर एकत्र असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतलं कन्फ्युजन मात्र अजूनही संपलेलं नाही. उलट ते अधिकच वाढत चाललंय. सर्वात लक्षवेधी कन्फ्युजन झालंय ते पुण्यात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तिथं एक टाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिली आहे तर दुसरी टाळी काँग्रेसकडे मागितली आहे. मात्र दोन्ही पक्षातले काही हात टाळी वाजवायला उत्सुक आहेत तर काहींनी आपले हात आखडते घेतले. पहिलं कन्फ्युजन आहे ते भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या अजित पवारांसोबत जाण्याचं. अजितदादांसोबत जाण्याच्या निर्णयाला ठाम विरोध करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलाय. संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. तर या कन्फ्युजनवरचं उत्तरही त्याच पक्षाच्या नेत्यांकडे. नाही, अजितदादांची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे. आमची फुले शाहू भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत ना, पण त्यांनी विचारधारा कुठे सोडली आहे. तर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया या दोन्ही प्रतिक्रियांना पुरून उरणारी आहे. माझ्याकडे हा प्रस्ताव नाही आलेला. चर्चा असेल ना ती तुमच्या कानावर आली असेल. इट इज द ऑब्वियस ना, इट इज ऑब्वियस. तुम्हाला कोण सूत्र सांगतोय आणि तुमचा वेळ वाया घालवतोय आणि माझाही वेळ वाया घालवतोय. टू बी ऑर नॉट टू बी हाच प्रश्न काँग्रेसमधील काही जणांनाही पडलाय. पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता, हे खरं आहे. तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाहीये. तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाहीये. परंतु पुण्यात सुद्धा गेले 3 दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहे, प्रदेश अध्यक्षांशी चर्चा चालू आहे. गेले 5-6 दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे. महायुतीतल्या घटक पक्षामध्ये जो पक्ष आहे, जो भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेवर आहे, ज्यांच्या विरोधामध्ये गेले अनेक वर्ष आपण आंदोलनं केली आहे, ज्या भारतीय जनता पार्टीने सातत्याने पुणेकरांचा विकास नाही केला, फक्त इव्हेंट केल्या, अशा पक्षाबरोबर आपण कसं जाऊ शकतो, ही कार्यकर्त्यांच्यामध्ये एक फार मोठी भावना आहे. पुण्यासारखंच कन्फ्युजन मुंबईतही आहे. फक्त प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे. नवाब मलिकांचं नेतृत्व स्वीकारायचं की नाही इथपासून सुरू झालेला गोंधळ 1 आठवडा चालला. त्यानंतर आता खलबतं सुरू आहेत राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या यावरून. तर महायुतीत जमलं नाही तर स्वबळावर लढण्याचा पर्याय अजितदादांनी खुला ठेवल्याचं कळत आहे. पुण्याचा तर कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं सगळ्यांचं मत आलं की आपण भाजपच्या विरोधात वेगळे समीकरण, त्याच्यामध्ये समजा राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचं सुद्धा समीकरण जर गृहीत धरलं तर यश आपल्याला मिळू शकतं. शेवटी आता चर्चा आमची सुरू आहे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर. त्यांचं म्हणणं हे समजून घेतलं जाईल आणि ते समजून घेतल्यानंतर आमच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती रणनीती पुढच्या 2 दिवसात आम्ही फायनल करू. आज मुंबईच्या बाबतीमधला निर्णय जो आहे, आज आमच्या पार्टी कार्यालयामध्ये सगळे उमेदवार आम्ही बोलवलेले आहे. त्याची चर्चा आज होईल. उद्या साधारणतः निर्णय अंतिम होईल आणि उद्या आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका जाहीर करू. मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी वाट पाहत होती ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची. शेवटी मी सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. ते सुद्धा बाबासाहेबांचे जे आहे ते म्हणतो आणि सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमची आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि एकत्र मतदान झालं त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षाला होईल असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांना स्वतःहून विनंती केलेली आहे की बाबा आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणजेच गुरुवारी शरद पवारांचा मुंबईतला फैसला होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचं स्वबळ की वंचित यातलं कन्फ्युजनही संपत नाहीये. वर्षा गायकवाड आशावादी आहेत तर आंबेडकर मात्र काँग्रेसला स्कॅनर वापरण्याचा सल्ला देत आहेत. काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे.
दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटले की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल त्याच्यामध्ये. 2 दिवसात शिक्कामोर्तब होईल असं गेल्या 8 दिवसांपासून सर्वपक्षीय नेते सांगतायत. आता हे 2 दिवस याच आठवड्यात संपतात की पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागते हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.